नमस्कार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच बीडमध्ये दाखल झाले होते। यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। पालकमंत्री झाल्यावर अजितदादांचा हा पहिलाच बीड दौरा होता। यावेळी अजितदादांनी पक्षातील कार्यकर्त्यांना चांगलं झापल्याचं बघायला मिळालं। तर याच दरम्यान अजितदादा बोलत असताना धनंजय मुंडे थोडेसे भावुक झालेले बघायला मिळाले। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। उगीचच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना। साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत, आणि फार तुम्ही अपेक्षा करल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही, तर ते डोक्यातनं काढा, ते डोक्यातनं काढा। मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका। मी पुन्हा तुम्हाला सांगतो, अजितदादा यांनी म्हटलंय की विकास काम करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मकोका लावायलाही मी मागे पुढे पाहणार नाही। कोणतीही टोकाची भूमिका घेईन असा सज्जड दम कार्यकर्त्यांना दिलाय। बीडमध्ये अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीमध्येही दुरुस्ती करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। चुकीच्या पद्धतींना आळा घातलाच गेला पाहिजे या वाक्यावर त्यांनी जोर दिलाय। तर यासोबतच आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा, कोणावर अन्याय होणार नाही आणि कोण भरळला जाणार नाही याच धर्तीवर काम होतील असं सांगत कोणाच्याही चुकीवर पांघरून घालणार नाही आणि मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका अशा स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी आपला प्रत्येक शब्द उपस्थितापर्यंत पोहोचवलाय। तर आपल्या उपस्थितीवर हार तुरे मूर्ती देण्यापेक्षा संतांचे विचार आचरणात आणा असं म्हणत मोजक्या शब्दात पहिल्याच दौऱ्यात अजित पवार यांनी बीडमधील व्यवस्थेवर कटाक्ष टाकलाय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।